आज मी स्वतः लिहिलेल्या कथेचे वाचन या ठिकाणी करत आहे. माझी कथा ही समाजात हळूहळू घडत असलेल्या आणि घडण्याची आवश्यकता असलेल्या बदलांवर आधारित आहे. पुनर्विवाह हा तर जगमान्य आहेच, पण आयुष्यातील संध्याकाळ ही सुद्धा एकटेपणाने न जगता कुणाच्या तरी साथीने जगणे ही काळाची गरज आहे. हेच मला या कथेतून सुचवायचे आहे. माझ्या कथेचे नाव आहे पुढचं पाऊल. खूप दिवसांनी आज अंगणात नवीन कपडे घालून मुलं पकडापकडी खेळत होती. घरात मोठ्या माणसांची लगबग चालू होती. मध्येच काहीतरी विनोद होत होते आणि हास्याचे कारंजे फुटत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक असीम आनंद आणि समाधान दिसत होते. आणि का नसावे, सगळ्यांच्या लाडक्या अमितचं लग्न ठरलं होतं. अमित म्हणजे विनयचा मुलगा. विनय हा सगळ्या नातेवाईकांचे केंद्रस्थान. कोणताही कार्यक्रम असो, त्यात विनयचा उत्साहाने सहभाग असायचाच. त्याचं घर मोठं असल्यामुळे सगळे कार्यक्रमही त्याच्याच घरी उत्साहाने पार पडायचे. हे कार्यक्रम म्हणजे सगळ्या नातेवाईकांना एकत्र येण्याची एक नामी संधीच असायची. अशा या विनयच्या अमितचं लग्न ठरल्यामुळे सगळ्या नातेवाईकांनी उत्साहाने पुढाकार घेऊन त्याचं केळवण एकत्र साजरं करण्याचा घाट घातला. लग्नात कोण कोण काय काय करणार ह्याचा तपशील घेतला जात होता. मध्येच कुणीतरी अमितला विचारत होते, अरे, पार्लर अपॉइंटमेंट घेतलीस ना? नाहीतर आयत्यावेळी पंचायत होईल हो. वहिनी, तुम्ही विहीणबाई, तुमच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आहे. तुम्ही सुद्धा छान मेकअप केला पाहिजे हा, असा लाडिक आग्रह केला जात होता. विनय आणि वीणाने ठरवलं होतं की आजच सगळ्यांना लग्न आमंत्रण पत्रिका द्यायच्या. देवासमोर पत्रिका ठेवून आमंत्रणाची सुरुवात मीरा आणि तिच्या मिस्टरांपासून करायची. राहून राहून सगळ्यांचे लक्ष दरवाजाकडे जात होते. दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच मीरा घरी येणार होती. इतक्यात मुलांचा गोंगाट ऐकू आला. मीरा काकू आली, मीरा मामी आली. इतका वेळ हास्य विनोदाने भरलेलं घर अचानक शांत होत गेलं. दारात मीरा तिच्या मिस्टरांबरोबर उभी होती. व्यवस्थित नीटनेटकं राहणीमान, शांत समाधानी पण काहीसा बैचेन चेहरा. तशी ती वाईट कधीच नव्हती. हसऱ्या चेहऱ्याने तिने कारखानेसांच्या घरात प्रवेश केला होता. आमचा विकासच हुम्या होता. कधी कुणातही मिसळत नव्हता. कामावर गेला तर गेला, नाहीतर घरातच बसून दिवस काढायचा. नाती सांभाळायचं काम ती मात्र अचूक करत होती. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी तिने एका फायनान्स कंपनीत नोकरी पत्करली. ती समंजस, प्रेमळ आणि गरजेला धावून येणारी होती. घरातील कुठल्याही कार्यक्रमात आवर्जून जबाबदाऱ्या उचलत होती. लग्नाला वर्षे झाले तरी तिची कूस काही उजवत नव्हती. म्हणून विचारणा केल्यावर समजले की विकास तिच्याजवळ कधी गेलाच नाही. घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने त्याला समजवल्यानंतर जगव्यवहार म्हणून त्याने 2-3 वेळ तिच्याशी जवळीक केली. तिला दिवस गेले आणि शुभमचा जन्म झाला. सगळ्यांना वाटलं, चला, गंगेत घोडं नाहीलं, आता तरी सगळं काही सुधारेल. पण कसलं काय, तो कोरडा ठणठणीतच राहिला. ना कधी त्याने शुभमकडे प्रेमाने पाहिले, ना कधी तिची चौकशी केली. संसाराची सगळी जबाबदारी मीरावर टाकून तो अलिप्तच राहिला. घराची, मुलांची आणि ऑफिसची जबाबदारी मीरा एकटीच रेटत होती. अमितचा तर जास्तीत जास्त वेळ आपल्या लाडक्या काकूबरोबर आणि शुभम बरोबर जात होता. मीरा सुद्धा शुभम इतकंच प्रेम अमितवर करत होती. हळूहळू मुलं मोठी होत गेली. शुभम उच्च शिक्षणासाठी फॉरेनला गेला आणि तिकडचाच झाला. पुढे पुढे तर मीराला येणारे त्याचे फोन सुद्धा कमी होत गेले. एक दिवस अचानक बातमी आली की मीराने विकासशी घटस्फोट घेतला आणि वयाच्या 52व्या वर्षी ऑफिसमधल्याच कुणा शेखरशी लग्न केलं. या सगळ्या घटना डोळ्यांसमोरून तरळून जात असतानाच मी आत येऊ का या मीराच्या प्रश्नाने सगळेजण भानावर आले. अगं, हा काय प्रश्न झाला का? हे घर तुझं सुद्धा आहे. तुमचीच इतका वेळ आम्ही वाट बघत होतो, असं म्हणत
वीणाने तिच्या हाताला धरून तिला घरात आणले. जेवण झाल्यानंतर इतका वेळ शांत असलेल्या मीराने बोलायला सुरुवात केली. खरं तर शुभम लहान असतानाच शेखरने तिला लग्नाबद्दल विचारले होते. त्यावेळी शुभमच्या डोक्यावरचं त्याच्या खऱ्या वडिलांचं छत्र काढून तिला त्याच्यावर अन्याय करायचा नव्हता. पण आता शुभमनेच तिला समजावलं होतं की तो तिला हवा तसा वेळ देऊ शकणार नाही. आयुष्यभर तिने फक्त सोसलं, जबाबदाऱ्या उचलत राहिली, ज्या तिच्या एकटीच्या कधीच नव्हत्या. पण आता आयुष्याचा उर्वरित काळ तरी तिने स्वतःसाठी जगावे असं त्याला वाटत होतं. आयुष्याच्या संध्याकाळी तिलाही आधाराची गरज आहे हे लग्न तिने केलं तर त्याच्याही मनावरचं ओझं थोडं कमी होणार होतं. त्याच्या बोलण्यावर खूप विचार करूनच तिने हे पुढचं पाऊल उचललं होतं. काही वेळ स्तब्ध राहून तिने थरथरत्या आवाजात सगळ्यांना विचारलं, माझं काही चुकलं का? सगळ्यांनी एकमताने तिला सांगितले की ती कधीच चुकीची नव्हती. तिने योग्य तेच केलं. समाजाच्या विरुद्ध जाऊन हे बंडखोर पाऊल उचलल्यानंतर समाजाआधी कुटुंबाकडून मिळालेल्या मान्यतेने तिच्या मनावरचं मणांचं ओझं दूर झालं. इतक्यात पुढे येऊन विनय आणि वीणाने अमितच्या लग्नाची पहिली पत्रिका मीरा आणि शेखर यांच्या हातात देऊन 4 दिवस आधीपासूनच आग्रहाचे आमंत्रण केले. मीराच्या डोळ्यात अश्रू तरळले. हे काय ग काकू, माझं आता लग्न होणार आहे आणि तू रडत का आहेस? तू रडलीस ना तर मी लग्नच करणार नाही, सांगून ठेवतो, असं म्हणत अमितने रुसण्याचं नाटक केलं. त्याचं रुसणं बघून मीरासकट सगळेजण खो खो हसायला लागले आणि घर परत एकदा हास्य विनोदाने भारून गेले.